मराठी, ते धडक ते धडक. लग्न बस्त्याची खरेदी करायची आणि आपल्या प्रियजनांना दर्जेदार फर्निचर आणि भांड्यांचा आकर्षक सेट एकदम माफक दरात गिफ्ट द्यायचा आहे, तर आता विट्यातील बालाजी फर्निचर मॉल मध्येच आपली खरेदी करा. बालाजी फर्निचर मॉल, लग्न बस्त्याचे माहेरघर. पत्ता भैरवनाथ मंगल कार्यालय, मायनी रोड, विटा. संपर्क आपल्या स्क्रीनवर. कान, नाक आणि घशा संदर्भातील आजाराची आता चिंता सोडा. विटा शहरात अत्याधुनिक तंत्रज्ञानाद्वारे आता अचूक निदान आणि खात्रीशीर उपचार उपलब्ध. डॉक्टर ऐश्वर्या काकडे यांचे श्री समर्थ कान, नाक, घसा हॉस्पिटल 24 तास आपल्या सेवेसाठी सज्ज. संपर्क आपल्या स्क्रीनवर. विट्यात आमदार गोपीचंद पडळकर आणि वैभव पाटील यांच्या उपस्थितीत भाजपने जोरदार शक्ती प्रदर्शन केलंय. अधिकाऱ्यांची मनमानी आणि सर्वसामान्य लोकांवरील अन्याय दूर करावा. टेंभू योजनेचे काम देवाभाऊंच्या नेतृत्वाखाली पूर्ण झालंय. खानापूर तालुक्यातील जनतेने भाजपच्या विकास कामाच्या पाठीशी यावे. रावणाला देखील गर्व होता, पण गर्वाचे घर खाली असते. आमचे सर्व उमेदवार चारित्र्य संपन्न आणि सुशिक्षित आहेत. विरोधकांना वाटतंय तशी परिस्थिती अजिबात होणार नाही. वैभव दादा आणि मी कार्यकर्त्यांच्या पाठीशी मोठी ताकद उभी करणार आहोत, असा विश्वास आमदार गोपीचंद पडळकर यांनी यावेळी व्यक्त केलाय. बघा कसं असतं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याचे लंका जळून गेली. कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते. जी लोक म्हणत होती की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसापासून पळापळ सुरू आहे. पण आम्हाला कुठला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे पण कार्यकर्ते नाहीत. विरोधकांना वाटते तशी परिस्थिती होणार नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. आज जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस आहे. भारतीय जनता पार्टी, राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री माननीय देवाभाऊ, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवींद्र चव्हाण साहेब, निवडणूक प्रमुख माननीय बावनकुळे साहेब आणि जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत दादा यांच्या पाठबळावरती खानापूर विधानसभा मतदारसंघाचे भाजपाचे नेते माननीय वैभवदादा पाटील, माननीय सदाभाऊ पाटील यांच्या नेतृत्वामध्ये खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टी 4 जिल्हा परिषद गट आणि 8 पंचायत समिती गणावरती कमळ चिन्हावरती निवडणूक लढवते. आज सर्व गट आणि गणातून भारतीय जनता पार्टीचे उमेदवारांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे. खानापूर तालुक्यातील मायबाप जनतेला नम्र विनंती आहे, आव्हान आहे, भारतीय जनता पार्टीच्या विकासाच्या कामासोबत आपण सर्वांनी यावं. पंचायत समिती खानापूर ही कायम एका बाजूनं सत्तेमध्ये राहिली आहे आणि त्यामुळं अधिकाऱ्यांची मनमानी, सर्वसामान्य लोकांच्यावरती होणारा अन्याय दूर करण्याच्या दृष्टिकोनातून भारतीय जनता पार्टीसोबत यावं अशी विनंती आहे. आमचे सर्व उमेदवार निष्कलंक, चारित्र्यसंपन्न, वेल एज्युकेटेड आहेत. सामाजिक कामामध्ये नेहमी अग्रेसर असणारे सर्व उमेदवार भारतीय जनता पार्टीनं उभे केलेले आहेत. काही ठिकाणी इच्छुकांची संख्या जास्त असल्या कारणानं उमेदवारी त्यांना आम्हाला देता येणार नाही, त्यांची आम्ही दिलगिरी व्यक्त करू. परंतु सर्वजण एकजुटीनं या निवडणुकीमध्ये सामोरं जाऊ आणि नक्की पंचायत समिती खानापूर आणि जिल्हा परिषदमध्ये भारतीय जनता पार्टीचा झेंडा फडकवू. बघा कसं असतं, गर्वाचं घर नेहमी खाली असतं. रावणाला सुद्धा गर्व झाला आणि त्याचे लंका जळून गेली. कुणीच गर्व करण्याची आवश्यकता नसते. ही लोकशाही आहे. लोकांच्या हातामध्ये चेंडू आहे
आणि त्यामुळं जी लोक म्हणत होती की खानापूर तालुक्यामध्ये भारतीय जनता पार्टीला उमेदवार मिळणार नाहीत, त्या लोकांची गेल्या 2-4 दिवसापासून पळापळ सुरू आहे. आमच्याकडे उमेदवार इतक्या ताकदीचे मिळालेले आहेत आणि अगदी लोकांच्यामध्ये नेहमी सातत्यानं ज्यांचा खूप मोठा दांडगा जनसंपर्क आहे अशी लोक आहेत, दानशूर लोक आहेत, सामाजिक काम वैयक्तिक खिशातले पैसे खर्च करून करणारी लोक भारतीय जनता पार्टीवर उमेदवार म्हणून लाभलेले आहेत. आम्ही नम्रपणे लोकांच्यामध्ये जाऊ, लोकांना विनंती करू, लोकांच्यासमोर हात जोडू, त्यांचं पाय धरू आणि त्यांनी भारतीय जनता पार्टीसोबत यावं यासाठी वैभवदादा, मी, सदाभाऊ असतील आणि आमचे सहकारी असतील, आम्ही मेहनत घेऊ आणि नक्की इथं लोक आमच्यासोबत येतील. लोकांचा कल बदलतो आहे आणि आता वातावरण पण खूप चांगलं झालेलं आहे. तर आमचं करंजे जिल्हा परिषद गट असेल, भाळवणी जिल्हा परिषद गट असेल, नागेवाडी आणि लेंगरे जिल्हा परिषद गट आणि त्यांच्या अंतर्गत येणाऱ्या सर्व 8 ही पंचायत समितीवरती आम्ही ताकदीनं लढवतोय. आज वैभवदादा आणि तुम्ही एकत्र आहात कसं पाहताय? नाही, आता बरेच दिवस झाले घेऊन, आज उशीर झाला प्रश्न विचारला. जुने सहकारी वैभवदादा जानकर सोबत आले, ते पण आले, ते कुठे अन्य गेले? सहकारी पण यायला लागले. मतदारसंघात एक मग आता तुम्ही समजा राजू जानकरचं माझं मिटतंय, तर आता ह्याच्यापेक्षा तर कोणी म्हणजे जास्त टोकाचं कोणी करू नये. खानापूर तालुका आणि खानापूर तालुक्यात जिल्हा परिषद गट आणि पंचायत समितीमध्ये बाबर गट अर्थात शिवसेनेचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. तर त्यासाठी तुम्ही रणनीती कशी आखताय? हे बघा, खाली एक करा. आम्ही लोकांच्या मध्ये जी भाजपानं कामं केलेली आहेत पण त्याचं आम्हाला कधी क्रेडिट घेता आलं नाही. आमच्या कार्यकर्त्याच्या माध्यमातून आम्ही लोकांच्यात जाऊ. टेंबू योजना पूर्ण करण्याचं काम हे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात झालं आहे. देवाभाऊ जेव्हा या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले तेव्हा त्यांनी केंद्राकडून 50,000 कोटी रुपये महाराष्ट्रातल्या या सगळ्या उपसा सिंचन योजनांच्यासाठी उपलब्ध करून दिले होते. तुम्हाला सगळ्यांना आठवत असेल, टप्पा क्रमांक 4, टप्पा क्रमांक 5, टप्पा क्रमांक 6 ही कामं देवाभाऊंच्या नेतृत्वामध्ये निधी उपलब्ध करून दिल्याच्या नंतर झालेली आहेत. मागं जे 7,000 कोटीचं टेंडर झालं, मग त्यामध्ये खानापूर असेल, त्यामध्ये कवटेमंकाळची काही गावं आहेत, जतच्या माझ्या विधानसभा मतदारसंघातील बेवनूर परिसरातील गावं आहेत, सांगोला असेल, इकडं मान खटाव असेल, तर हे सगळं जलसंपदा मंत्री माननीय देवाभाऊ होते. ह्यांनी ही पूर्ण व्यवस्था सगळी केलेली आहे. इथले जे सगळे रस्ते दिसत आहेत, अगोदर का नव्हते रस्ते? अगोदर काय बांधकाम खातं नव्हतं? बांधकाम खात्याला मंत्री नव्हते का? या विधानसभा मतदारसंघात आमदार नव्हते? परंतु पॉलिसी नव्हती, त्याच्यासाठी मोठा निधी नव्हता. जेव्हा देवाभाऊ या राज्याचे मुख्यमंत्री आणि चंद्रकांत दादा या जिल्ह्याचे पालकमंत्री आणि बांधकाम खात्याचे मंत्री झाले तेव्हा 70,000 कोटी रुपये एका वर्षामध्ये या रस्त्यासाठी उपलब्ध करून दिलेले आहेत. आज आपल्या परिसरात 10 वर्षापूर्वीची रस्त्यांची परिस्थिती काय होती, आताची परिस्थिती काय आहे, पाण्याची परिस्थिती अगोदरची काय होती, आत्ताची परिस्थिती काय आहे, हे आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ ना. मोठ्या प्रमाणात विकास आम्ही केलेला आहे आणि त्यामुळं लोकांना ही भूमिका आम्ही पटवून देऊ. सदाभाऊंचं काम या परिसरामध्ये गेल्या अनेक वर्षापासून सुरू आहे. तर लोकांच्याकडे जाऊन त्यांना आम्ही अपील करू. लोक नक्की आमच्या बाजूने ठामपणे उभा राहतील असा आम्हाला विश्वास आहे. निवडणूक आयोगाला तुम्ही निवेदन दिलंय मतदान करून टाकलं, काय करतो? निवडणूक आयोगाला मी प्रत्यक्षात भेटून, कारण 15 तारखेला महानगरपालिकेची निवडणूक होती, त्याच्या आदल्या दिवशी माननीय मुख्यमंत्री देवाभाऊंना फोनवरून ही सगळी बाब सांगितली की या महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र, तेलंगणा आणि गोवा राज्याची कुलदेवी मायकादेवी आहे आणि सांगली, सातारा, सोलापूर, कोल्हापूर, पुणे जिल्ह्यातले 2-4 तालुके इथली लोक घरटी देवाला जातात आणि 5 तारखेला यात्रा जरी 1 ते 9 फेब्रुवारी असली तरी मुख्य बोहण्याचा दिवस हा 5 तारखेला आहे आणि 5 तारखेलाच आपण मतदान घेतलं आहे. निवडणूक आयोग सातत्यानं प्रयत्न करतं की मतदानाचा टक्का वाढला पाहिजे, मतदानापासून कोणी वंचित राहू नये. लोकशाहीमधला महत्त्वाचा घटक आहे निवडणुका आणि निवडणुकातली महत्त्वाची प्रक्रिया आहे मतदान. तर मतदानापासून वंचित होऊ नये म्हणून मोठमोठे सेलिब्रिटी असतील, मोठमोठे अधिकारी असतील, लोकांना आव्हान करतात, जाहिराती देतात, होल्डिंग्ज लावतात, इलेक्ट्रॉनिक मीडिया, प्रिंट मीडियावरती आव्हान केलं जातं आणि मग दुसऱ्या बाजूला त्याच दिवशी आपण मतदान घेतो आहे आणि 60-70% लोक वंचित राहू शकतील. आणि म्हणून माननीय मुख्यमंत्री महोदय साहेबांच्या कानावरती गोष्ट घालून निवडणूक आयोगाला भेटलो आणि त्यांना ही बाब सगळी लक्षात आणून दिली. त्यांनी तात्काळ पुणे आयुक्त, छत्रपती संभाजीनगर आयुक्त यांना आदेश दिले की तुम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून अहवाल घ्या. लगेच त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र काढलं. जिल्हाधिकाऱ्यांनी तहसीलदार, BDO यांना पत्र काढून अहवाल मागवलेला आहे आणि माननीय जिल्हाधिकारी या 4ही जिल्ह्याचे त्यांनी निवडणूक आयोगाकडे अहवाल 8 तारखेला मतदान घ्यावं अशा पद्धतीचा पाठवला आहे. आणखी 1-2 दिवस म्हणजे आता आज आमचं अर्ज भरायची मुदत संपते आहे,
कदाचित मी उद्या परत निवडणूक आयोगाला भेटण्यासाठी जाणार आहे, उद्या किंवा परवा, तर त्यांनी तात्काळ निर्णय घ्यावा, कारण मतदान होणार नाही आणि त्यामुळं 5चं मतदान त्यांनी एखादा दुसरा दिवस पुढं घ्यावं अशी मागणी केली आहे आणि तसा अहवाल पण गेला आहे आणि आम्हाला विश्वास आहे काहीतरी निर्णय चांगला निवडणूक आयोग घेईल. सांगली महानगरपालिकेच्या सत्तेबाबत तेढा सुरू आहे. आम्ही सर्व जागा जिंकणार असं आपल्याला त्यांनी सांगितले. काय झालं? निवडणूक आमच्यासाठी फक्त औपचारिक आहे. आम्ही सर्व ठीक आहे, चांगली गोष्ट आहे. त्यांचा कॉन्फिडन्स असणं हे काही गैर नाही, परंतु सर्वच आटपाडीत पण ते असेच म्हणत होते. आटपाडीत 17-0 आणि नगराध्यक्ष असं हे शिवसेनावाले लोक बोलत होते. आम्ही नम्रपणे लोकांच्यामध्ये गेलो आणि आमची खरंच पार्टी तिथं कुमकुवत होती. खानापुरात तरी तशी तरी परिस्थिती नाही. आम्ही सगळे एकत्रितपणे गेलो. अमरशे बापूसाहेब, आम्ही रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया, लोकांनी आमचा नगराध्यक्ष निवडून दिला. आम्ही इथं पण नम्रपणे लोकांच्यामध्ये जाऊ. लोक जो निर्णय देतील तो आम्हाला मान्य असणार आहे, परंतु लोकांच्यामध्ये जाणं हे आमचं कर्तव्य आहे, आमचं काम आहे. आमचं कुठं कमी आहे तिथं आम्ही ते मान्य करू ना. आम्ही काही गटामध्ये कमी आहे तर आम्ही ते वाढण्यासाठी प्रयत्न करतो आहे, पण आम्हाला कुठला ओव्हर कॉन्फिडन्स नाही आणि आम्ही खचून जाणारे पण कार्यकर्ते नाही. आम्ही लोकांना आवाहन करून आम्ही पुढं जाऊ आणि नक्की यामध्ये आम्ही यशस्वी होऊ. विरोधकांना वाटते तशी परिस्थिती होणार नाही. त्यांनी त्यांच्या पद्धतीनं काम करावं, आम्ही आमच्या पद्धतीने काम करू. तुम्ही जपमध्ये पण प्रचंड ताकदीने उतरलाय, आटपाडी तालुक्यात उतरलाय, तर खानापूर तालुक्यामध्ये ही गोपीचंद पडळकर साहेबांच्या तोफा धडाडणार का? हे बघा, मी आता आलोय कशासाठी? आम्हाला जिथं जिथं आमचे भाजपाचे कार्यकर्ते उभे आहेत तिथं जावं लागतंय. कार्यकर्त्यांची निवडणूक आहे. आमच्या निवडणुकीला कार्यकर्ते जीवाचं रान करतात. आता कार्यकर्त्यांना नेता करायची निवडणूक आहे. जिथं जिथं जाणं शक्य आहे तिथं तिथं आम्ही जाणार, कार्यकर्त्यांना पाठबळ देणार. भारतीय जनता पार्टीची ताकद ही कार्यकर्त्यांच्या पाठीमागं वैभवदादा आणि मी उभा करणार. आमचं ते कामच आहे आणि आम्ही ते करू. मणक्याच्या जुनाट आजारासह गुडघेदुखी, मानदुखी, खांदादुखी, टाचदुखी आणि हातापायाला मुंग्या येण्यासारख्या आजारावर त्वरित आराम मिळवा डॉक्टर बंडगर यांच्या ब्लॉक इंजेक्शनच्या खास उपचार पद्धतीने. संपर्क डॉक्टर बंडगर, हाडांचे हॉस्पिटल, विटा. जिओ मराठी, ते धडक ते धडक.